संधी, महिन्यात 30 ते 35 हजार रुपये कमावण्याची एकमेव संधी. ट्रॅक्टर इन्स्टॉलेशन साठी मुले पाहिजेत, स्वतःची 2 व्हीलर व लायसन असणं आवश्यक. मालेगावात 4 बर्निंग कारचा थरार. शालिमार हॉटेलजवळच्या गॅरेज लाईनमध्ये झाले अग्नितांडव. मालेगाव शहरातील हॉटेल शालिमार जवळच्या गॅरेज लाईनमध्ये उभ्या असलेल्या 4 चाकी वाहनांनी अचानकपणे पेट घेतला. सुरुवातीला एका कारला लागलेली आग ही वाढत वाढत पुढील 3 गाड्यांना लागली. आज शुक्रवार असल्याने नमाज पठणाची वेळ असल्याने त्यावेळी त्या ठिकाणी कोणीच व्यक्ती नव्हती. त्याचवेळी रस्त्याने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वाघ यांनी ही घटना बघितल्याने त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला कॉल करून बोलावून घेतल्याने अग्निशमन दलाच्या 4 बंब आणि अधिकारी कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी 4 गाड्या यात जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान या आगीत झाले आहे. काय सांगाल तुम्ही, कसं काय आलं, काय परिस्थिती होती? आज आमच्या मित्राकडे चंदनपुरीला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी चंदनपुरीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही ज्यावेळेस निघत असताना याच ठिकाणी समोरच मोठा धुवा मला दिसला आणि धुवा दिसताच तत्काळ मी गाडी पलटवली. गाडी वळवल्यानंतर तो धुवा इतक्या मोठ्या प्रमाणात होता आणि या ठिकाणी जी आग लागलेली होती ती आग लागली असताना कुठलाही विलंब न करता मी फायर ब्रिगेडचे अधीक्षक संजयजी पवार साहेब यांना फोन केला. मी संजय पवारांना धन्यवाद देईल की मोजून 3.5 मिनिटात या ठिकाणी अग्निशमनाची गाडी आली आणि तत्काळ ही आग विझवण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित होतो. माझ्यासोबत माझे सहकारी दत्ता चौधरी नगरसेवक हे उपस्थित होते, गबू मेंबर होते, नंतर जलील हाजी साहेब होते नगरसेवक. हे 4-5 जण या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. याच ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मेहनत करून ही आग विझवण्यात पूर्ण यश मिळवलं. पुनश्च एकदा मी धन्यवाद देईल संजय पवार साहेबांना, कारण की मागे मोठं सूतचं गोडाऊन आहे, त्या बाजूला मोठमोठ्या इथं गॅरेज लाईन असल्यामुळं गाड्या रिपेरिंगला येत असतात आणि कोणती गाडी गॅसची आहे, कोणती LPGची आहे. मोठी हानी या ठिकाणी टळली, त्याबद्दल मी परमेश्वराचे देखील या ठिकाणी आभार मानतो आणि आज आग विझवण्यामध्ये या ठिकाणी आपण प्रयत्न केले त्याबद्दल मी महापालिकेचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 2:11 श्री विनोद वाघ साहेब यांनी फोन केला की चंदनपुरी शिवारात गॅरेज लाईनमध्ये अशी आग लागलेली आहे. तात्काळ आम्ही अग्निशमन विभागाचे 5 बंब इथे रवाना केले. 5 बंब रवाना केल्यानंतर 4 वाहनं ज्या कार्स आहेत त्या जळत असताना दिसल्यात, त्या तात्काळ आमच्या विभागाने विझवलेल्या आहेत. परंतु त्या कारला जवळच काही भंगारचं गोडाऊन आहे आणि त्याच्या पाठीमागेच एक सूतचं पण खूप मोठं गोडाऊन आहे. तात्काळ अग्निशमन विभाग पोहोचल्याने यामुळे खूप मोठी हानी वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या कामी आमचे विनोद वाघ साहेब, जलील हाजी साहेब, आमचे दत्ता भाऊ आणि कमू दादा हे जे आमचे नगरसेवक आहेत या सर्वांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. संबंधित जी पब्लिक असेल त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तवार सुरू होत आहे साई प्रीमियम कार अँड बाईक वॉश. तुमची कार असो किंवा बाईक, प्रत्येक वाहनासाठी खास प्रीमियम केअर ॲडव्हान्स फोम वॉश, डीप इंटिरियर क्लिनिंग. तुमच्या गाडीसाठी सर्वोत्तम सेवा, साई प्रीमियम कार अँड बाईक वॉश. जलद, विश्वासार्ह, क्विक सर्व्हिस. तुमच्या गाडीचा बेस्ट लुक आता मिळेल अगदी सहज. पत्ता आहे साई प्रीमियम कार अँड बाईक वॉश, सटाणा नाका, रामलीला मैदान, कमानी जवळ, मालेगाव. प्रीमियम क्वालिटी आणि किंमत मात्र परवडणारी, म्हणजेच क्वालिटी आणि व्हॅल्यू यांचा परफेक्ट बॅलन्स. आजच भेट द्या.